आता मी हे परत तिथूनच सुरू केलं आहे. मी आता हे वेफर्स आहेत ते असे साबुदाणा पिठात घोळून घेणार आहे. त्याला सगळीकडं तिखट मीठ व्यवस्थित लागेल याची मी काळजी घेणार. आणि हे जरा असं कोरडं वाटतं आहे तर त्याला किंचित मी पाणी घालणार आहे. पण अजून या बटाट्यात पाणी आहे, बघताय तुम्ही इकडे ओले. तवा इथं मी तापत पण ठेवला आहे ऑलरेडी. खूप पाणी लावणार नाही आहे, थोडंच लावणार आहे. तर मी थोडंसं पाणी घालते. ओंजळीत बसेल एवढंच, एका हाताच्या ओंजळीत बसेल एवढंच पाणी घातलं आहे. परत पण एक ओंजळ लागू शकतं, एका हाताची ओंजळ. म्हणजे हे सगळं त्याला लागणार आहे पीठ. हे ॲक्च्युली भिजून झालं आहे. मला ह्याला पूर्ण एक फुलपात्र पाणी लागलं थोडं थोडं करत. आणि हे असं झालेलं आहे. मी आता तूप वापरणार आहे आणि दाखवते पुढे काय करायचं. आणि ह्याच्यात जर जिरे मिरची घातलं आणि कोथिंबीर तर ही टेस्ट फार वेगळीच मस्त होईल. तर तुम्हाला हवं तसं करा. एक तर मिरची पावडर घाला किंवा जिरे मिरची घाला, हिरवी मिरची. पण कोथिंबीर दोन्हीत हवी होती. तर मी परत एक व्हिडिओ टाकते.